नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटलांनी राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये कोट्यवधी मराठ्यांना सोबत घेऊन धडक मारली आणि आपल्या मागण्यांचा GR राज्य सरकारकडून त्या ठिकाणी तयार करून घेतला आणि त्या पद्धतीनं आपल्या मागण्यांना काही अंशी यश आले हे जरांगे पाटलांनी मराठी समाजाला आता माहीत झाले. परंतु हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटलांनी आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये धडक मारण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. दिल्ली घोषणा नेमकी कशासाठी आहे, जरांगे पाटलांनी दिल्लीवारी जी करायचं ठरवलं याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण द्या या पद्धतीची मागणी लावून जरांगे पाटलांनी अनेक वेळा आंदोलन केले आणि राज्य सरकारने वेळोवेळी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पूर्ण सुद्धा केलेल्या आहेत. आणखी काही मागण्या त्यांच्या पूर्ण होण्यास बाकी आहेत, परंतु त्या सुद्धा राज्य सरकारनं आश्वासन दिल्यानंतर पूर्ण होतील हा विश्वास जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आहे. त्यामुळं जो काही सप्टेंबर महिना आहे 30 सप्टेंबर पर्यंत जो मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सदस्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी जो GR जरांगे पाटलांना दिलेला आहे आणि जे आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं दिलेलं आहे ते 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन आहे. मग त्यामध्ये हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल किंवा जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला विषय असेल किंवा ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आत्महत्या केलेल्या आहेत, बलिदान दिलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य नोकरीला घेण्याचा राज्य सरकारने दिलेला शब्द, या सगळ्या मागण्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करायच्या आहेत आणि त्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर दसरा मेळावा हा 2 ऑक्टोबरला नारायणगडाच्या भव्य मैदानावर त्या ठिकाणी शेकडो एकर जमिनीवर तो होणार आहे आणि या दसरा मेळाव्यामध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला काय आश्वासनं दिली आणि त्यातले काय पूर्ण केले या संदर्भात जरांगे पाटील बोलणार आहेत. आणि त्यानंतर जर राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळला नसेल किंवा शब्दाचा अर्थ बदलून वेगळा निर्णय घेतला असेल किंवा दिरंगाई सरकार करत असेल तर त्याविषयी या दसरा मेळाव्यामध्ये जरांगे पाटील हे रोखठोकपणे सडेतोडपणे आपली भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि आंदोलनाची दिशा सुद्धा ठरवणार आहेत. हा भाग आपल्याला माहिती आहे, परंतु हे करत असताना जरांगे पाटलांनी माध्यमांना बोलताना, पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की आता आम्ही दिल्लीला जाणार आहोत. मग जरांगे पाटलांच्या मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या आहेत, त्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत मर्यादित असताना आणि दसरा मेळाव्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवत असताना आपण दिल्लीला जाणार आहोत ही घोषणा जरांगे पाटलांनी का केली असावी हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडलेला आहे. मित्रांनो, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघं ओबीसी आणि मराठा या दोन्ही गटाचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे राजकीय वाद जो आहे तो छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केला होता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला ओबीसी आणि मराठा या दोघांच्याही मतांचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी छगन भुजबळ यांनी या ठिकाणी पुन्हा बंडाची भाषा केलेली आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आपलं आंदोलन आणि आपला दसरा त्या ठिकाणी जाहीर केला, दसरा मेळावा जाहीर केलेला आहे. या दोन्हींचा जर विचार केला तर छगन भुजबळांनी बोलताना सांगितलंय की मराठा समाजानं एकत्र येऊन मुंबईमध्ये जी ताकद दाखवली, जो सरकारवर दबाव आणला आणि त्यामुळे राज्य सरकारनं GR घेतलेला आहे तो आम्ही न्यायालयात टिकू देणार नाही, तो टिकणार नाही. पण जर वेळ आली तर आम्ही सुद्धा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेऊ आणि त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रित येऊ आणि वेळ पडली तर आम्ही दिल्लीमध्ये सुद्धा जाऊ, अशी जी काही वल्गना किंवा जी काही घोषणा छगनराव भुजबळ यांनी केली होती. अगदी त्याच पूर्वी जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन 1 दिवसाचं दिल्लीमध्ये घेणार अशी घोषणा करून छगनराव भुजबळ यांची या ठिकाणी कोंडी केलेली आहे. तुम्ही म्हणाल कोंडी कशी, तर छगन भुजबळ यांना ओबीसीचं नेतृत्व महाराष्ट्रात तर करायचंच आहे, परंतु नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत यांच्या संपर्कात राहून देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व स्वतःला बनवायचे आणि ओबीसीचं राजकारण देशामध्ये करायचंय. परंतु हे राजकारण करत असताना ते भारतीय जनता पार्टीला पोषक कसं राहील यासाठी करायचंय. कारण आपल्याला माहिती आहे की छगनराव भुजबळ यांच्या विरोधात नुकतंच विशेष कोर्टानं पुन्हा एकदा चौकशीचे आदेश दिलेले आहेत. यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ हे जेलमध्ये होते, 2.5 वर्ष जेल त्यांनी भोगलेली आहे. त्यांचे अनेक प्रकरणं हे अद्यापही भ्रष्टाचाराचे सुरू आहेत. अंजलीताई दमानिया त्याविषयी आवाज उठवत आहेत आणि हे सगळं घडत असताना
सत्ता सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण छगन भुजबळ हे आज मंत्री नसते तर अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं असतं. आज ते मंत्री होऊन सत्तेत बसलेले आहेत. त्यामुळे सत्तामध्ये काय चालतं, मंत्रिमंडळात काय चालतं, कुठल्या निर्णयासंदर्भात राज्यात घडामोडी घडतात हे त्यांना त्या ठिकाणी समजतंय, लक्षात येत आहे. आणि सत्तेचा एक भाग असल्यामुळं त्यांच्यावर ठोसपणे सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही हे त्यांना माहिती आहे. जर आपण सरकारच्या सोबत राहिलो तर आपल्यावर येणारं जे काही विघ्न असेल, मग भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी जे काही असतील, हे सगळ्यातून आपण सही सलामत सुटू अशी कदाचित छगन भुजबळ यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीला धरूनच छगन भुजबळ या पुढचं राजकारण करतील. परंतु आता ते निवडणुकीला जर उभा राहले तर ते निवडून येतील अशी शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये याच वेळी आमदार होताना त्यांना किती त्रास झाला, किती संकटांना सामोरं जावं लागलं आणि कशा पद्धतीनं तडजोडी करावं लागल्या या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले. ते त्या ठिकाणी निवडून आले, नक्कीच निवडून आले, परंतु त्यांचे पुतणे असलेले लोकसभेला उभा राहिलेले ते पराभूत झालेले आहेत. म्हणजेच प्राबल्य जे काही त्यांचं मतदारसंघावर आहे ते एखाद्या उमेदवाराच्या पदरामध्ये ते टाकून निवडून आणू शकतात, परंतु तेवढ्या मतावरती विजयी होऊ शकत नाहीत हे छगन भुजबळ यांना माहिती आहे. आणि त्यामुळे छगन भुजबळ हे जरी उभा राहिले कुठं निवडणुकीला तरी ते या पुढच्या कालावधीमध्ये थेट जनतेतून निवडून येतील अशी शक्यता नाहीये. आणि त्यामुळे त्यांना विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या ठिकाणी जाऊनच आपलं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. आणि मग राज्यसभेत जर जायचं असेल तर ज्या पक्षामध्ये ते आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये, त्यांनी राज्यसभेवर छगन भुजबळांना घेतलेलं नाहीये, त्यांना विरोध केलेला आहे. आणि सुमित्रा पवार ज्या की अजितदादा पवारांच्या पत्नी आहेत त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेवर घेतलेलं आहे. आणखी एका दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी राज्यसभेवर घेण्यात आलं, परंतु छगन भुजबळांना घेण्यात आलेलं नाहीये. आणि छगन भुजबळांना जर राजकारणात टिकायचं असेल आणि जनतेतून जर ते निवडून येणार नसतील तर त्यांना राज्यसभेवर जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर त्यांना सत्ता मिळाली, मंत्रिपद मिळाली तर ते संपूर्ण देशामध्ये ओबीसीसाठी काम करू शकतात, जे भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असेल असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे माझ्या पाठीमागं ओबीसीची किती ताकद आहे हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मेळावे घेऊन, एल्गार सभा घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हाच प्रकार त्यांना दिल्लीमध्ये करायचा आहे. कारण राज्यामध्ये फक्त राज्यातले नेते पाहतायत, परंतु दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे त्या ठिकाणी ओबीसीची ताकद पाहतील. माझ्या पाठीमागं किती लोक उभा आहेत हे जर केंद्र सरकारला दिसलं किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना दिसलं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं पद हे आपल्याला मिळू शकतं हे छगनराव भुजबळ यांना माहिती आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने त्यांच्या हालचाली चालल्या होत्या. याच हालचाली ओळखून मनोज जरांगे पाटलांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजधानी दिल्लीमध्ये तर कोट्यवधीचा मराठा समाज एकवटून आपल्या समाजाची एकी आणि ताकद ही राज्य सरकारलाही दाखवली आणि केंद्र सरकारला सुद्धा दाखवली. आपल्याला माहित असेल की जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन ज्यावेळी सुरू होतं त्यावेळेस देशाचे गृहमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा हे गणपती दर्शनासाठी मुंबईमध्ये आलेले होते. आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनाचा अभ्यास आणि अंदाज त्यांनी घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं किती मोठी ताकद आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं या ताकदीला आपल्याला विरोध करून चालणार नाही, सोबत घेऊन चालावं लागेल हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळेस दिला. आणि त्यानंतर सगळ्या घडामोडी या राज्यामध्ये घडलेल्या आहेत. आता झालंय असं की जरांगे पाटील दिल्लीमध्ये एक दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन बोलवत आहेत. या अधिवेशनासाठी त्यांचं असं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पूर्ण देश काबीज करण्यासाठी जे युद्ध लढले त्यावेळेस त्यांच्या सोबत असलेला राज्यातला मराठा समाज हा विखुरला गेलेला आहे. तो पंजाबमध्ये आहे, तो हरियाणामध्ये आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो गेलेला आहे, गुजरात पर्यंत तो पोहोचलेला आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा आहे. मग हे सगळे मराठा समाज बांधव आपापल्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्याच ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. अनेक मुलं हे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये नोकरीला गेले, त्यानंतर त्यांची पुढची पिढी सुद्धा त्याच ठिकाणी स्थायिक झालेली आहे. त्या मराठा समाज बांधवांची आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा समाज बांधवांची ही कित्येक वर्षापासून भेट झालेली नाहीये. आणि त्यामुळे आपला मराठा समाज बांधव देशामध्ये किती संख्येनं आहे हा सुद्धा आकडा मराठा समाजाला माहित नाही. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये आपण राष्ट्रीय अधिवेशन बोलवतो आहोत. या अधिवेशनाला देशभरामध्ये विखुरलेला जो मराठा समाज बांधव आहे तो सगळ्याची सगळा त्या ठिकाणी उपस्थित कसा राहील यासाठी आपले प्रयत्न आहेत. जर त्या ठिकाणी सगळ्या राज्यामधून जो विखुरलेला मराठा समाज एकत्र आला तर तो लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येनं असेल. आणि प्रत्येकाला कोणत्या राज्यामध्ये आपला समाज बांधव किती संख्येनं आहे, कोण आहेत हे सगळ्यांचा परिचय होईल असं जरांगे पाटील सांगतायत. या ठिकाणी अनेकांचे आजी आजोबा भेटतील, अनेकांचे
मुलं आणि वडील भेटतील, अनेकांचे भाऊ बहीण भेटतील, अशा पद्धतीचे नाते गोते हे सुद्धा दिल्लीमध्ये एकत्र येतील, यासाठी आमचं राष्ट्रीय अधिवेशन आहे, असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलंय. दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये आणि इंग्रजांच्या सोबत लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप मोठं बलिदान दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्र काबीज करण्यासाठी आणि संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मराठा समाजानं खूप मोठं योगदान दिले, बलिदान दिले. परंतु त्याच मराठा समाज बांधवांना मुंबई पाहिलेली नव्हती. या अधिवेशनाच्या काळामध्ये राज्याची राजधानी, जी आर्थिकदृष्ट्या देशाची राजधानी आहे, ती मुंबई पहिल्यांदा मराठा समाजानं पाहिलेली आहे. आणि मुंबईचा परिसर पाहिल्यानंतर आता मराठा समाजाच्या हिमतीची आणि ताकदीची जी काही मर्यादा आहे, कक्षा आहे, ती वाढलेली आहे. मराठा समाज बांधवांना आता लक्षात येत आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आहोत आणि एका आदेशावर, एका सूचनेवर आपण एकत्र येऊ शकतो, हा विश्वास महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये समाजाला निश्चितपणे होईल. पण तोच फायदा आणि त्याहीपेक्षा अधिकचा फायदा जर समाजाचा घडवायचा असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि केवळ शेती व्यवसाय, नोकरी नव्हे तर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा जर मराठा समाजाला उतरवायचं असेल, तर दिल्लीमध्ये संपूर्ण देशातला आणि प्रत्येक राज्यातला मराठा समाज बांधव एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आपली ताकद दिल्लीवरून देशाला आणि जगाला दाखवण्याची सुद्धा गरज असल्याचं मत मनोज जरांगे पाटलांचं असावं, असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण त्यांचं असं बोलणं आहे की दिल्लीमध्ये जर मराठा समाज आला तर तो वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. मग कोणी सैनिक असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्रात असेल, किंवा उद्योगधंद्यामध्ये असेल, किंवा कोणी परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्या काढून त्या ठिकाणी काम करत असतील. तर रोजगाराच्या संधी काय, शिक्षणाचे कोणते माध्यम निवडले पाहिजेत, कुठल्या पद्धतीनं समाजानं प्रगती केली पाहिजे, ही एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होईल. जर कोणी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काम करत असेल तर त्याची माहिती समाजाच्या इतर घटकांना मिळेल आणि तो सुद्धा त्या उद्योग व्यवसायामध्ये येऊ शकेल. म्हणजेच मराठा तरुण आणि तरुणी ज्या आहेत यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या ज्या काम करण्याच्या कक्षा आहेत त्या रुंदावतील. आणि एकमेकांना जर माहिती मिळाली तर मराठा समाज हा आपली प्रगती अधिक गतीनं करेल. यासाठी राष्ट्रीय अधिवेशन आपण घेतोय, हे जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. मित्रांनो, जर दिल्लीमध्ये मुंबईप्रमाणे जर मुंबई जो कोट्यवधी मराठा समाज एकवटला, तशाच प्रमाणे दिल्लीमध्ये जर देशातला मराठा समाज एकवटला तर ही ताकद खूप मोठ्या संख्येनं दिसणार आहे. आणि ही जर ताकद दिसली तर ही राष्ट्रीय स्तरावरून जे राजकारण करतात, मग ते काँग्रेसचे असतील, ते भारतीय जनता पार्टीचे असतील, किंवा विविध राजकीय पक्षांचे नेते असतील, या सगळ्यांना मराठा समाजाची देशातली त्या राज्यातली ताकद दिसणार आहे. आणि ती जर ताकद दिसली तर मराठा समाजाच्या ज्या मागण्या असतील किंवा त्यांच्या ज्या न्याय आणि हक्काच्या लढाया असतील, याचा विचार प्रत्येक राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल, हे जरांगे पाटलांच्या आता लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातल्या कित्येक देशामध्ये त्या ठिकाणी दौरा करतायत. आणि प्रत्येक देशामध्ये निवडणूक असताना ते त्या ठिकाणी आपल्या विचाराच्या नेत्याच्या प्रचाराला जात आहेत. आणि त्या ठिकाणी असलेले जे भारतीय नागरिक आहेत त्यांची विराट सभा घेत आहेत, त्यांची बैठक घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. याचा अर्थ काय की नरेंद्र मोदी हे त्या देशात गेल्यानंतर त्या देशाच्या भारतीयांना एकत्र करतात. ते सगळ्या राज्याचे असतात परंतु एकत्र करतात आणि त्या ठिकाणी आपली ताकद, तुमच्या देशामध्ये भारतीयांची ताकद किती आहे, आमची संख्या किती आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. अगदी त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे दिल्लीमध्ये मराठा समाजाचं राष्ट्रीय एक दिवसाचं अधिवेशन घेत आहेत. त्यामध्ये देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले लोक एकत्रित होणार आहेत. आणि त्यामुळे कोणत्या राज्यात किती मराठा समाज बांधव आहे आणि तो जरांगे पाटलांच्या ऐकण्यावर किती आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर त्या राज्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचे निर्णय त्या राज्य सरकारला घ्यावे लागतील. हा जो काही दूरदृष्टीचा विचार जरांगे पाटलांचा यामागे दिसतोय. दुसरा भाग असा आहे की छगनराव भुजबळ हे ओबीसीचं अधिवेशन दिल्लीमध्ये घेण्याची तयारी करत आहेत. त्या ठिकाणी बोलवण्याची तयारी करून आपली ताकद राष्ट्रीय नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि केंद्रीय स्तरावरून दबाव आणून ओबीसी मधील आपल्या समाजाला आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतात. त्याही अगोदर जरांगे पाटलांनी मराठा समाजाची ताकद दिल्लीमध्ये दाखवण्याचं ठरवलंय. आणि त्या ठिकाणी आम्हाला विचारल्याशिवाय किंवा आमचाही विचार केल्याशिवाय तुम्हाला वेगळा निर्णय घेता येणार नाही, अशा पद्धतीचा दबाव गट सुद्धा जरांगे पाटील अगोदरच देशाच्या राजधानीमध्ये तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि यामुळे छगनराव भुजबळ यांची मोठी कोंडी होणार आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो. दुसरा भाग असा आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबईमध्ये ज्या अडचणी आल्या
त्याला तात्काळ राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मदत झाली. आपल्याला माहिती आहे की जेवणाची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी अनेक गावांमधून ट्रकची ट्रक त्या ठिकाणी भाकरी आल्या होत्या, जेवणाची व्यवस्था झाली होती आणि मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सोय झाली. परंतु जरांगे पाटलांनी आता सांगितलं की दिल्लीला आपल्याला 1 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आहे, परंतु 3 दिवसाची तुम्ही तयारी करायची आहे. म्हणजे 1 दिवस आपल्याला जाण्यासाठी लागणार आहे, त्या ठिकाणी मुक्काम करायचा आहे, दुसऱ्या दिवशी अधिवेशन होईल आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला दिल्ली परिसर बघून तुम्ही तुमचं परत आपापल्या गावाला निघायचंय. हा जो काही प्रोग्राम त्यांनी मराठा समाज बांधवांना राज्यातल्या नाही तर देशातल्या दिलेला आहे आणि त्यामुळं मराठा समाज बांधव वेगवेगळ्या राज्यामध्ये तयारी करताना दिसतोय. त्यांनी असंही सांगितलंय की दिल्लीमध्ये मराठा समाज बांधव आणि आपल्या विचाराचे लोक खूप मोठे आहेत, त्यांचा खूप आग्रह आहे की तुम्ही दिल्लीला यावं आणि मीही त्यांना एका शब्दात सांगितलंय, तुम्ही यावं म्हणताय तर आम्ही सुद्धा यायला तयार आहोत. आणि दिल्लीची जी टीम आहे ती त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मैदान ताब्यात घेण्यासाठी किंवा मैदानाची परवानगी घेण्यासाठी अर्ज त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. वेगवेगळे मोठमोठे मैदान हे त्या ठिकाणी आरक्षित केले जातील, ज्यामध्ये अधिवेशन होईल, ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल, ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होईल, जेवणाची व्यवस्था होईल. अशा वेगवेगळ्या धर्तीवर वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी तयारी केली जाते असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलंय. याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की आता सोबत येताना आपल्यासोबत 3 दिवस पुरेल एवढं अन्न सोबत घ्या, डबे सोबत घ्या, कारण जर मुंबईसारखी स्थिती निर्माण झाली तर दिल्लीमध्ये आपल्याला अडचण येईल आणि महाराष्ट्रापासून दिल्ली खूप लांब आहे, त्या ठिकाणी ट्रकनं भाकरी येणं एवढं सोपं नाही असंही त्यांनी खुलासा केलाय. परंतु पुढे त्यांनी सांगितलं की हरियाणा असतील, पंजाब असतील किंवा जवळचे दिल्लीच्या जवळचे जे राज्य असतील त्या ठिकाणच्या भागातले लोक हे प्रेमळ आहेत, आपल्यावर प्रेम करणारे आहेत आणि ते आपल्याला या आंदोलनामध्ये किंवा या अधिवेशनामध्ये आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत. हरियाणातील शेतकरी बांधव हे आपली जेवणाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी सातत्यानं करतील, त्यात मला किंचितही शंका नाही. परंतु तरीही आपण स्वावलंबीपणे त्या ठिकाणी आपली तयारी करून चला. एकंदरीत जरांगे पाटलांचं पूर्ण नियोजन दिल्ली दौऱ्याचं या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं राज्याची राजधानी मुंबईमध्ये धडक मारल्यानंतर जरांगे पाटलांची दिल्ली वारी कशासाठी हा जो प्रश्न निर्माण होतोय त्याचं उत्तर आहे एकतर देशामधल्या प्रत्येक राज्यातल्या मराठ्यांची ताकद दाखवण्यासाठी आणि छगन भुजबळ हे ओबीसीचं आंदोलन किंवा ओबीसींचा मेळावा जो राष्ट्रीय स्तरावर दिल्लीला घेऊ पाहतायत त्यांना कोंडीत पकडण्यासाठी जरांगे पाटलांचं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अधिवेशनातून काय काय समाजाला संदेश जरांगे पाटील देतील हे पाहण्यासारखं असेल. पण त्याही पुढचं माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की राज्यातून वेगवेगळ्या भाषेंमधले मराठा समाज बांधव आणि इतर समाज बांधव सुद्धा उपस्थित राहतील. त्या ठिकाणी जरांगे पाटील हे हिंदीतूनही बोलतील आणि मराठीतूनही बोलतील अशी अपेक्षा काही समाज बांधवांना आहे. नेमकं जरांगे पाटील दिल्लीमधून काय संदेश देतील हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. परंतु एकंदरीत जरांगे पाटलांची दिल्लीवारी का याची विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे. माझं मत मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या की राष्ट्रीय स्तरावर दिल्लीमध्ये जरांगे पाटील मराठा समाजांना एकत्र करू शकतात का? या अधिवेशनाला देशभरातून किती लोक उपस्थित राहू शकतील आणि महाराष्ट्रातून किती मराठा समाज बांधव या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहतील? तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ कळवा, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. मित्रांनो, DS न्यूज सत्य, माहिती, रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात DS न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.